have started with big data, big insights, and we have seen what is big data, then its uses, location tracking, understanding the weather pattern, healthcare industry, and now we are going to see banking, finance and trading. It's another use, next use. So banking, finance and trading, with the big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. आता बिग डाटा जो आहे त्याच्या मदतीनं जे काही कस्टमर्स आहेत बँकेतले वगैरे त्यांचं सगळं आपला जो KYC फॉर्म भरून घेतला जातो. सो KYC फॉर्म इज बेसिकली इट गिव्स आवर इन्फॉर्मेशन टू द बँक. आपला पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये कनेक्टेड असतात आणि सगळे डिटेल्स आपले बँकेकडे जमा होतात. त्यामुळे इच अँड एव्हरी कस्टमर, आणि हे सगळ्या बँक्स ज्या आहेत त्या एनिवेज दे आर लिंक्ड ऑन लार्ज स्केल. त्यामुळे दिस होल डाटा ऑफ इच अँड एव्हरी पर्सन रिमेन्स विथ द बँक. Where they can have insights म्हणजे banks can get the knowledge and the finance companies also can get the knowledge about the people and how they are investing, how much of money they have, where are they putting it. ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे मिळतात बिग डाटाच्या मदतीनं, अँड दॅट हेल्प्स इन गिविंग अस सुटेबल प्लान्स. मग कस्टमरला काही कंपनीज काही सुटेबल प्लान्स वगैरे देऊ शकते त्या मदतीने, त्या डाटाच्या मदतीने. त्यानंतर even that big data also helps in the smooth functioning of the agencies and institutions. Banking finance sector is using big data to predict and prevent cyber crime. Cyber crime हा एक मोठा इश्यू आहे आणि तो प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा हा डाटा जो आहे तो कामाला येऊ शकतो. कार्ड फ्रॉड डिटेक्शन, कुठल्या कार्डवरून काय फ्रॉड झालं वगैरे हे डिटेक्ट केलं जाऊ शकतं. आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स, प्रत्येक कंपनी जी आहे त्याला ऑडिट करायला लागतं. वर्षभर त्यांनी किती खर्च केला, किती कमाई केली, ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब जो असतो तो ऑडिटमध्ये. तर ते सगळं पुन्हा आणखीन प्रत्येक कंपनीचं जे आहे ते बँकांसोबत डाटा जो आहे तो शेअर केलेला असतो आणि त्यामुळे इट बिकम्स इझी टू फाइंड आउट द ट्रेल की कधीपर्यंत मागून म्हणजे बऱ्याच वर्षापासून कसा तो एखादी कंपनी परफॉर्म करत आहे वगैरे. बाय अनालायझिंग द पास्ट डाटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डाटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स. ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे काय? अ सायबर अटॅक दॅट रिलाइज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ टार्गेटेड पासवर्ड अंटिल द राईट वन इज फाउंड. म्हणजे बेसिकली सायबर क्राईम किंवा बँकेतून पासवर्ड वगैरे हॅक करून जे काही हॅकर्स पैसे वगैरे दुसऱ्याच्या अकाउंटचे काढतात, तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ट्रॅक केल्या जाऊ शकतात की कुठून कसा हल्ला झाला, कोणाचे पैसे घेतले वगैरे. हे सगळं बँकेकडे सगळा डेटा असल्यामुळं ह्या गोष्टी फाइंड आउट करणं सोपं जातं. Big data not only helps in predicting cyber crimes but it also helps in handling issues related to missed transactions. चुकीचे काही ट्रान्झॅक्शन्स झाले, अकाउंट नंबरला एखाद्या पैसा पाठवला, आपल्याकडून एखादा आकडा चुकला, तो दुसऱ्याच्या अकाउंटला गेला किंवा बँक कर्मचाऱ्याच्या हातून कुठलं एखादा नंबर वेगळा प्रेस झाला आणि ते दुसरीकडे गेलं, तर हे कधी घडलं त्याच्यावरून हे सगळा डाटा जो कलेक्ट होत असतो त्याच्यातून ते फाइंड आउट केलं जाऊ शकतं. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग, नेट बँकिंगमध्ये काही फेल्युअर झालं तर ते पुन्हा फाइंड आउट केलं जाऊ शकतं. It can even predict possible spikes on servers so that the banks can manage transactions accordingly. Possible spikes म्हणजे काही पॉईंट्स, काही गोष्टी ज्या जिथं चुका होत आहेत, ठीक आहे, फॉल्ट्स म्हणता येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज केल्या जाऊ शकतात. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवरती लक्ष दिलं जाऊ शकतं विथ द हेल्प ऑफ दिस बिग डाटा. त्यानंतर द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC इज युजिंग बिग डाटा to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The SEC is using काही हे जे स्टॉक एक्सचेंज वगैरे जे आहे, शेअर मार्केट ज्याला आपण म्हणतो, जिथं लोक शेअर्स विकतात आणि प्रत्येक कंपनीचे शेअर्स वगैरे, त्याचा सगळा डेटा जो असतो तो स्टॉक एक्सचेंजमध्ये असतो. मग कुणी जर तिथं काही फ्रॉड करत असेल तर ते सुद्धा फाइंड आउट करणं ह्या डाटाच्या मदतीनं सोपं जातं. बिग डाटा अल्गोरिथम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. ट्रेड करणं, लोक, देर आर सो मेनी पीपल हू ट्रेड ऑन रेग्युलर बेसिस ऑल्सो दे ट्रेड. ट्रेडिंग म्हणजे काय? बेसिकली शेअर्सचं ट्रेडिंग. म्हणजे एखादी कंपनी असती ती काय स्वतःचे पैसे घालून एखादं प्रोडक्ट नाही लॉन्च करत. समजा फॉर एक्झाम्पल टाटा आहे, ओके, त्यांना एखादी नवीन कंपनी लॉन्च करायची आहे, तर मग ते स्वतःचे पैसे टाकून ती कंपनी लॉन्च करण्याऐवजी ते त्या कंपनीच्या नावाचे शेअर्स काढतात बाजारामध्ये आणि टाटावरती विश्वास असल्यामुळं लोक मग काय करतात की टाटाच्या नवीन कंपनीचे शेअर्स आहेत म्हणून ते विकत घेतात.
आणि समजा फॉर एक्झाम्पल सुरुवातीला त्यांनी 100 रुपयाला एक शेअर असं ठेवला. जर कंपनी चांगलं परफॉर्म करत गेली तर मग पुढं त्या शेअर्सची किंमत वाढत जाते. म्हणजे ज्यांनी कुणी ते शेअर्स घेतले त्यांचे पैसे टाटा कंपनीकडे जमा झाले, त्या पैशातून त्यांनी ती कंपनी उभी केली आणि लेटर ऑन ती कंपनी जर प्रोग्रेस करत गेली तर तो फायदा वाढत जातो, कंपनीचा फायदा होतो. ज्यांनी ज्यांनी शेअर्स घेतले त्यांनी 100ला घेतले होते त्यांच्या आता शेअर्सच्या किमती वाढतात, तसा तो फायदा होतो. दिस इज ट्रेडिंग. ठीक आहे. आणि सेकंदाला ह्या सगळ्या प्रत्येक कंपनीच्या शेअर्समध्ये प्राइजेस अप आणि डाऊन होत चालू राहतं. जर तुम्ही ती स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट वगैरे बघितली तर कंपनीचं नाव आणि शेअर्सच्या प्राइजेस आणि त्या कशा बदलत जातात ते खरेदी विक्रीवरती, किती लोक खरेदी करतात किती लोक विकतात ह्याच्यावरती डिपेंड करतं. प्राइजेससुद्धा कशा कमी जास्त होतात आणि स्प्लिट सेकंडमध्ये ते फ्लक्च्युएट होत असतात प्राइजेस. सो देर आर पीपल हू लाईक न्यूज बघणं मग पॅरलली, असे दिवसभर लोक हे कामसुद्धा करतात लाईक अ बिझनेस म्हणून, की ट्रेडिंग करणं. दिवसभर कम्प्युटरसमोर बसून आपलं SECच्या वेबसाईटवरती बघत राहायचं की कुणाचं काय, कुठल्या शेअर्सची काय प्राईज आहे, कसं चालू आहे. सकाळी काही विकत घेतले, दुपारपर्यंत विकले, काही ठेवून दिले, वाटलं की उद्या यांची प्राईज वाढेल वगैरे, हे सगळं करत असतात बरीच लोक. तर दिस इज ट्रेडिंग. तर ह्याच्यावरती बऱ्यापैकी लक्ष दिलं जाऊ शकतं. आणि हे ट्रेडिंग करण्यासाठी आपण काय करतो, डीमॅट अकाउंट वगैरे काढतो. ते एक वेगळं अकाउंट असतं ज्याच्या थ्रू आपण शेअर ट्रेडिंग करतो. ओके. सो ट्रेडिंग डिसिजन्स वगैरे त्यावरती ह्या डाटाची मदत होती. काही न्यूज आहेत त्या कंपनीबद्दल काही सांगतात की असं असं घडलं या कंपनीमध्ये, ते नवीन काहीतरी करतात किंवा त्यांच्या कंपनीमध्ये प्रॉब्लेम्स चालू आहेत. मग असं झालं, प्रॉब्लेम्स चालू आहेत म्हटलं की काय होतं, त्यांच्या कंपनीच्या शेअर्सची प्राईज कमी व्हायला लागते. मग ट्रेडिंग करणारा डिसिजन घेऊ शकतो की आपण ते शेअर्स आता विकून टाकू कारण की किंमत कमी होण्याची शक्यता आहे, किंवा ठेवणे, वाढेल असं वाटत असेल, पॉझिटिव्ह काही न्यूज असेल तर मग घेऊन ठेवणे, पुढं चालून वाढलं तर विकायला किमती वाढतील. तर हे सगळं ट्रेडिंगचं आहे. त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग in an area where big data finds a lot of use today. Here big data algorithms are used to make trading decisions. Today the majority of equity trading now takes place via data algorithms. Algorithm म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन, प्रोसेस ऑफ सेट ऑफ रूल्स टू बी फॉलोड इन कॅल्क्युलेशन इस्पेशली बाय अ कम्प्युटरमधून. ठीक आहे. तर हे सगळं जे अल्गोरिथम, हे सगळं जी आकडेवारी आहे दॅट इज अल्गोरिथम असं म्हणता येईल. परमुटेशन, कॉम्बिनेशन, कुठल्या कंपनीचं काय चालू आहे, त्याप्रमाणे शेअर्सच्या ट्रेडिंगमध्ये काय होणार आहे, हे सगळं. हिअर बिग डाटा अल्गोरिथम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाउ टेक्स प्लेस वाया डेटा अल्गोरिथम्स दॅट इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स. ठीक आहे. पुन्हा आणखीन सोशल मीडिया आहे, त्यावरून काय आपल्याला न्यूज कळत असते, कुठल्या कंपनीत काय घडलं वगैरे. ह्या सगळ्या न्यूजवरून पुन्हा आणखीन प्रेडिक्ट केलं जाऊ शकतं की व्हॉट कॅन बी डन अँड ऑल. शेअर्स विकत घ्यायचे नाही, विकायचे. इन्क्रीजिंगली टेक इन टू अकाउंट सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स अँड न्यू वेबसाईट्स टू मेक बाय अँड सेल डिसिजन्स इन स्प्लिट सेकंड्स. ठीक आहे. सेकंदाला रेट्स चेंज होत राहतात, त्यामुळे लोक विकत घेणं विकणं हे चालू राहतं प्रत्येकाच्या मानसिकतेप्रमाणे. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे स्पोर्ट्सचा. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis. बघा, आता क्रिकेट मॅच आपण लाईव्ह बघत असतो तेव्हा काय आपण बरेचसे स्टॅटिस्टिक्स बघतो. लाईक एखादी टीम आहे त्याचा परफॉर्मन्स आत्तापर्यंत कसा होता, सुरुवातीपासून त्यांनी आत्तापर्यंत किती मॅचेस खेळल्या, कुणाकुणासोबत खेळल्या, किती जिंकल्या, किती हारल्या, किती त्यांचा हायेस्ट स्कोर आहे, हे सगळं स्टॅटिस्टिक्स आहे. हे सगळं हिशोब जो आहे ते कॉम्बिनेशन्स, हे नंबर्स जे आहेत ते काय करतात, एखाद्या टीमची क्वालिटी आपल्याला दाखवतात. परत फक्त टीमच नाही तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लेअरची सुद्धा माहिती. एखादा आपण मॅच बघत असताना लाईव्ह नाही का, एखादा जर बॅटिंगला उतरला प्लेअर की लगेच त्याचं रेकॉर्ड वगैरे खाली सगळं आपल्याला दिसायला लागतं. त्याने आत्तापर्यंत इतक्या 50 काढल्या, इतक्या सेंचुरीज काढल्या, त्याचा स्ट्राईक रेट असा आहे. हे सगळं कॅल्क्युलेट कशामुळे केलं जाऊ शकतं, कारण की प्रत्येक प्लेअरचा डाटा जो आहे आत्तापर्यंत त्यांनी काय 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 केलं इंटरनॅशनल मॅचेसमध्ये, नॅशनल मॅचेसमध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टींचा डाटा त्यांच्याकडे ठेवला जातो आणि त्यावरून ते कॉम्बिनेशन चालू राहतं. आणि हे सगळं खूप फास्ट केलं जाऊ शकतं कारण की ऑब्वियसली हा डाटा जो आहे सगळा अवेलेबल आहे. काय पाहिजे ते सर्च करा आणि लगेच ते तिथं पुटअप करा. आणि जॅगॅन्टिक डाटा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठा डाटा has been created over a period of time from
फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस. ओके, मॅच रेकॉर्डिंग ही खूप काळापासून चालू आहे, त्यामुळे हे रेकॉर्डिंग करून हा सगळा डाटा ठेवला जातो. आता ह्याचा सगळा स्टडी पण होतो. लाईक आपली मॅच, इंडिया इज प्लेइंग विथ सम अदर कंट्री, देन ऑब्वियसली दे आर गोइंग टू सी विच प्लेयर्स आर गोइंग टू प्ले, हाऊ दीज प्लेयर्स हॅव बीन परफॉर्मिंग, आत्तापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स कसा होता. ठीक आहे, कुठला प्लेयर कुठल्या टाईपच्या बॉलला चांगलं खेळतो आणि कुठला टाईपचा बॉल त्याला खेळता येत नाही नीट, कुठल्या साईडला जास्त मारतो. आर यू अंडरस्टँडिंग? तर ह्या सगळ्या गोष्टी स्टडी केल्या जातात. क्रिकेट मॅच खेळायला जाण्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी अगोदर अभ्यास करून यू गेट ऑन टू द फील्ड टू प्ले विथ सम अदर टीम. ठीक आहे ना. मग एखादा प्लेयर जर एक पर्टिक्युलर शॉटवरती जास्त आऊट होत असेल तर त्याला तशाच टाईपचा बॉल टाकायला सांगणं बॉलरला, मग त्याला आऊट करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळे कॅल्क्युलेशन्स केले जातात. ओके. Data enables the sportsman to study the performance as well as of the player, other players worldwide. It has tremendously helped in improving individual as well as टीम परफॉर्मन्स. ठीक आहे, टीमचा परफॉर्मन्स आणि इवन आपल्याला आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा असेल तर आत्तापर्यंत आपलं काय काय चुका झाल्यात ह्या सगळ्यांचा डाटा असतो, त्या सगळ्या स्टडी करणं, त्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करता येणं, ह्या सगळ्याच गोष्टी केल्या जाऊ शकतात ह्या डाटाच्या मदतीनं. द सेन्सर्स इम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. ठीक आहे, वेगवेगळे सेन्सर्स वगैरे पण वापरले जातात की ज्याच्यामध्ये लाईक आता मॅच बघताना आपण बघतो ना, काही स्टंपमध्ये कॅमेरा असणं किंवा त्याच्या खाली माईक असणं, स्टंपच्या खाली बुडाला माईक पण लावला जातो की एखाद वेळेस बॉल कट झाला, विकेटकीपरनी कॅच घेतली तर मग त्या कटचा आवाज वगैरे जो आहे तो आला पाहिजे. तर काय नेमकं होतं, इवन सेन्सर्सचा वापर करून एखाद्या प्लेयरचा परफॉर्मन्ससुद्धा चेक केला जाऊ शकतो की तो त्याच्या शरीराची लाईक ठेवण कशी आहे आणि कुठल्या पद्धतीने तो खेळू शकतो, ह्या सगळ्याच गोष्टी ॲनालाइज केल्या जातात. फिजिओथेरपिस्टला सुद्धा मदत होती, त्यांच्या जो टीमचा जो असतो की शरीराची रचना कशी आहे एखाद्याच्या, त्यावरती त्याला काय ट्रीटमेंट द्यायची वगैरे त्या प्लेयरला, हे बऱ्याच गोष्टी आहेत. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. The sensors help us to understand the field conditions, the weather, field conditions, pitch report वगैरे जो मॅचच्या अगोदर दिला जातो. आता पिच रिपोर्ट कशासाठी दिला जातो, ती पिच जी आहे ती कशी आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे, गवत किती आहे, नाही आहे, तर बॉल इथं टर्न होईल का, नाही होईल का, बॅटिंगसाठी चांगली आहे का, बॉलिंगसाठी चांगली आहे ही पिच, ह्या सगळ्या गोष्टी. किंवा 50 ओव्हरनंतर ह्या पिचची काय हालत होईल आणि पुढं चालून कुणाला सपोर्ट करेल, बॅटिंगला सपोर्ट करेल का बॉलिंगला सपोर्ट करेल. कारण की ह्या सगळ्या डाटावरती काय डिपेंड करतं, तर टॉस करायला गेलेल्या कॅप्टनला हे डिसाईड करायला मदत होते की वेदर ही शुड चूज बॅटिंग ऑर बॉलिंग. ओके, so these things are all studied and with the help of big data. The sensors help us to understand field conditions, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. आणि हे जे व्हिडिओ ॲनालिटिक्स आहे, ठीक आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्यामुळं, आणि आपण प्रत्येक मॅचचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जसं एकाच कॅमेऱ्याने केलं जात नाही, आपण जसं प्रत्येक बॉल टाकलेला आपण काय करतो 3-4 वेगवेगळ्या दिशेने बघू शकतो, कारण की तेवढे कॅमेरेज तिथं लावलेले असतात. स्पायडर कॅम असतो वरून, डोक्यावरून दाखवणारा, ठीक आहे ना. आणि हे सगळं लाईव्ह मॅच बघताना आपण हे सगळे अँगल बघू शकतो. का पॉसिबल आहे हे, तर हे सगळं व्हिडिओ फीड जे आहे, सगळ्या 20-25 कॅमेऱ्यातून येणारं व्हिडिओ फीड एका ठिकाणी जमा होऊन, ठीक आहे, तिथं एक 25-30 लोकांची टीम बसून ती एडिट करत असते. त्या मोमेंटला एडिट करून लगेच ते जोडून वगैरे एक लाईव्ह फीडला पुढं ते फॉरवर्ड करत असते. आणि देर इज अनदर टीम विच लुक्स आफ्टर द ॲनालिटिक्स. आता हे जे स्टॅटिस्टिक्स आहे प्रत्येक प्लेयरचं वगैरे, तर ह्या गोष्टी लगेच खाली जे बारमध्ये आपल्याला दिसायला लागते त्या प्लेयरचे परफॉर्मन्स वगैरे, तर दीज थिंग्स आर सीन. तो ॲनालिटिक्सचं लाईक टेक केअर करण्यासाठी एक वेगळी टीम आणि नंतर व्हिडिओ फीडचं वेगळं. तर अशा पद्धतीनं हे सगळं करून मग आपल्यापर्यंत लाईव्ह स्ट्रीम सगळ्या गोष्टी आपल्याला रेडीमेड बघायला मिळतात. मे बी लाईव्ह मॅच आणि आपण जे टी व्हीवरती बघतो त्याच्यामध्ये 1-2 मिनिटाचा फरक असतो, पण ते 1-2 मिनिट जे आहे तो डिस्टन्स पण आहे तिथून लाईव्ह फीड आपल्यापर्यंत पोहोचण्याचा, प्लस हे एडिटिंगचा पण टाईम आहे त्यामध्ये इन्क्लुडेड. तर दीज आर द थिंग्स. 38 पेज नंबरवरती आहोत आपण. नेक्स्ट इज ॲडव्हर्टायझिंग, दॅट विल सी इन द नेक्स्ट क्लास.